Hello students, today we discuss new point, measurement of properties. The measurement of properties या पॉइंट मध्ये आपण काय स्टडी करणार आहे? मेजरमेंट म्हणजे काय करतात त्याला? मोजमाप. मेजरमेंट म्हणजे काय असेल? मोजमाप. जे प्रॉपर्टी असेल त्याचं काय करायचं? मोजमाप. And there are several properties, that is mass, volume, length, temperature, etc. हे ज्या प्रॉपर्टी असेल मास, व्हॉल्यूम, लेंथ, टेम्परेचर, आपण ज्यावेळेस त्याचं मेजरमेंट करतो, सपोज मास जे असेल ते मास आपण ज्यावेळेस दुकानात जात असेल, त्या दुकानात गेल्यानंतर आपण साखर, शेंगदाणे किंवा एखादा XYZ जो पण आपल्याला मॅटर पाहिजे असेल किंवा पदार्थ पाहिजे असेल त्याचं आपण काय करतो? दुकानदाराला ऑर्डर करत असतो की 1 किलो साखर. म्हणजे त्याचं आपण काय करतोय? ते मोजमाप करतोय, त्याचं माप करतोय. 1 किलो मास काय म्हणतो आपण? 1 kg. मास काय म्हणतो आपण त्याला? 1 kg. व्हॉल्यूम असेल सपोज एक जो छोटा कॅन असेल किंवा दुधाचा कॅन असेल जो 40 लिटरचा असेल, आपण सांगू शकतो की व्हॉल्यूम काय ते मॅक्झिमम त्या कॅनमध्ये जे मिल्क असेल किंवा दूध असेल ते किती बसू शकतं? 40 लिटर. हे काय शकतो आपण त्याचं व्हॉल्यूम सांगू शकतो. येते लक्षात? त्यानंतर सपोज असेल लेंथ. लेंथ ज्यावेळेस आपण मेजर करतो म्हणजे त्याची लांबी, जी लांबी मेजर करत असेल त्यावेळेस आपण ज्यावेळेस एखाद्या टेलरकडे आपण आपला ड्रेस टाकण्यासाठी जातो, शिवण्यासाठी जातो, त्यावेळेस आपण काय करतो? मेजरमेंट जो लांबी वगैरे असेल तो काय करत असतो? मेजर करत असतो. टेम्परेचर सेम प्रॉपर्टी. टेम्परेचर काय करतो आपण? ज्यावेळेस पेशंट आजारी असेल आणि ज्यावेळेस ते डॉक्टरकडे जातात किंवा हॉस्पिटलमध्ये जात असेल तर पहिल्यांदा त्याचं काय केलं जातं? बॉडी टेम्परेचर मेजर केलं जातं. म्हणजे ते काय करतो आपण? या सगळ्या प्रॉपर्टी असेल यांचं काय करतोय? मेजरमेंट करतोय. काय करतोय? मोजमाप करतोय. आता हे मोजमाप करत असताना किंवा मेजरमेंट करत असताना त्याला आपल्याला काय द्यावं लागतं? युनिट द्यावं लागतं. सम युनिट्स. टेम्परेचर आपण काय म्हणतोय? डॉक्टर सांगतो आपल्याला किती टेम्परेचर आहे? 40 डिग्री सेल्सिअस, 35 डिग्री सेल्सिअस. म्हणजे डिग्री सेल्सिअस हे काय झालं? त्याचं झालं युनिट झालं. पण फर्स्ट युनिट म्हणजे काय? आपण युनिटची डेफिनेशन काय सांगू शकतो? युनिट्स कशाला म्हणायचं? युनिट. युनिट म्हणजे काय? आर्बिट्ररीली डिसाइडेड. arbitrarily decided and universally accepted standard. बघा कशाला म्हणायचं युनिट आपल्याला? आर्बिट्ररीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड इज कॉल्ड ॲज युनिट. म्हणजे आर्बिट्ररीली म्हणजे काय? की ढोबळ मनाने तयार केलं युनिट आहे, ढोबळ मनाने केले डिसाइड आहे आणि ती युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड, जगाने काय केलं? ते ॲक्सेप्ट केलंय स्टँडर्ड, त्याला काय म्हणणार आपल्याला? युनिट म्हणणार. म्हणजे आर्बिट्ररीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड इज कॉल्ड ॲज युनिट. किंवा अजूनही आपण एक सांगू शकतो ऑर. अजून युनिटची डेफिनेशन काय सांगता येईल? का रेफरन्स स्टँडर्ड युज्ड. काय म्हणू शकतो आपण? रेफरन्स स्टँडर्ड used to measure physical quantities is called unit. Reference standard used to measure physical quantities is called as unit. म्हणजे युनिटचे आपण किती डेफिनेशन शकतो? 2. arbitrarily decided and universally accepted standard is called as unit. किंवा reference standard used to measure physical quantities आपण त्याला काय म्हणणार आहे? युनिट म्हणणार आहे. म्हणजे there are several system in which units are expressed. First, CGS.
फर्स्ट असेल CGS सिस्टीम, सेकंड असेल MKS आणि थर्ड असेल FPS. There are several systems. First असेल CGS system, MKS system, FPS system. CGS system, C म्हणजे काय असेल सेंटीमीटर, C म्हणजे काय असेल सेंटीमीटर, G म्हणजे काय असेल ग्रॅम आणि S म्हणजे असेल सेकंद. S काय असेल सेकंद. याचा अर्थ जी लेंथ असेल, लेंथ कशामध्ये मेजर करणार आपण सेंटीमीटर, जे ग्रॅम म्हणजे काय असेल मास जे असेल ते कशामध्ये डिवाइड करणार किंवा मेजर करणार आहे ग्रॅममध्ये, आणि टाइम कशामध्ये मेजर करणार आहे सेकंद. म्हणजे ज्या सिस्टीममध्ये लेंथ सेंटीमीटरने मेजर केली जाते, मास ग्रॅमने मेजर केलं जातं आणि टाइम सेकंदने मेजर केलं जात असेल, त्या सिस्टीमला किंवा अशा सिस्टीमला आपण काय होणार आहे CGS सिस्टीम. त्या सिस्टीमला काय होणार आपण CGS सिस्टीम. बघूया दुसरी MKS. M म्हणजे मीटर, M म्हणजे काय असेल मीटर, K म्हणजे किलोग्रॅम आणि S म्हणजे सेकंद. अशी सिस्टीम की ज्या सिस्टीममध्ये लेंथ ही मीटरने मेजर केली जाते, लेंथ काय मीटरने मेजर केली जाते, त्यानंतर मास जे असेल ती मास किलोग्रॅममध्ये मेजर केलं जातं आणि टाइम कशामध्ये मेजर केला जाते सेकंदमध्ये. अशा सिस्टीमला आपण काय होणार आहे MKS सिस्टीम. दिस टाइप ऑफ सिस्टीम मास इज मेजर्ड, length is measured in meter, mass is measured in kilogram and time is measured in second. This type of system is called as MKS system. Third one is FPS. F indicates foot, P indicates pound and S indicate second. जी लेंथ असेल, लेंथ कशाने मेजर करतो आपण फूटमध्ये, लेंथ फूटमध्ये, पाऊंड मास जे असेल ते पाऊंडमध्ये आणि टाइम जो असेल तो सेकंडमध्ये. त्या टाईपच्या सिस्टीमला करणार आपण FPS सिस्टीम. द सिस्टीम इन विच लेंथ इज मेजर्ड इन फूट, मास इज मेजर्ड इन पाऊंड and time is measured in second, that type of system is called as FPS system. मग तीन सिस्टीम बघा, तिन्ही सिस्टीमचे आपण डेफिनेशन सांगू शकतो. CGS कशाला म्हणायचं, MKS कशाला म्हणायचं आणि FPS. CGS कशाला म्हणायचं, द सिस्टीम इन विच लेंथ इज मेजर्ड इन सेंटीमीटर, mass is measured in grams and time is measured in second. This type of system is called as CGS system. Second one is MKS system. The system in which length is measured in meter, mass is measured in kilograms and time is measured in second. This system or that type of system is called as MKS system. And last one is FPS, the system in which length is measured in foot, mass is measured in pound and time is measured in second. This system or that type of system is called as FPS system. की सिस्टीम आहे आपल्या तीन. आता सपोज जर एखाद्या पर्सनला किंवा एखाद्या सायंटिस्टला जर एखादा एक्सपेरिमेंट करत असेल आणि एक्सपेरिमेंट करत असताना त्याने जर युनिट किंवा सिस्टीम जर CGS सिस्टीम युनिट केले, एखाद्या पर्सनने दुसऱ्या देशामध्ये परत काय केलंय MKS सिस्टीम यूज केली, एखाद्या पर्सनने किंवा एखाद्या सायंटिस्टने तिसऱ्या देशामध्ये कोणती सिस्टीम यूज केली FPS. जर एखाद्या पर्सनला तर तिन्हींचा स्टडी करायचा असेल तर त्याला काय करावं लागेल, त्याला इंटर कन्व्हर्जन करावं लागेल. या तिन्ही सिस्टमच्या युनिट्समध्ये काय करावं लागेल, इंटर कन्व्हर्जन करावं लागेल. आणि ते इंटर कन्व्हर्जन करणं एवढं शक्य नाही किंवा पॉसिबल नाही. त्यामुळे अजून एक सिस्टीम पुन्हा काय आले पुढे आले, त्याला म्हणतो आपण SI सिस्टीम. कोणती असेल SI सिस्टीम.
SI सिस्टीम, SI सिस्टीमला आपण काय म्हणतोय, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजेच काय, SI सिस्टीम. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना क्वेश्चन पडू शकतो की सरांनी काय सांगितलंय, SI सिस्टीम म्हणजेच काय, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. तर सिम्बॉल आपला दाखवता आहे, सपोज किती काय म्हणताय, SI, मग सुरुवात कशाने व्हायला पाहिजे, यस. पण सरांनी काय घेतलंय सुरुवातीला आय. इंटरनॅशनल सिस्टीम कसा व्हायला पाहिजे, बरोबर की नाही, किंवा असं व्हायला पाहिजे मग सिस्टीम इंटरनॅशनल ऑफ युनिट्स. आता जो यस स्टार्टिंगला आपण घेतलाय तो काय घेतलाय का, इन 1960 म्हणजे इन 1960 1960 साली काय आले, जनरल कॉन्फरन्स. इन 1960 जनरल कॉन्फरन्स वेट अँड मेजर्ड proposed revised metric system, revised metric system, आणि त्या सिस्टीमला आपण काय म्हणलंय, SI सिस्टीम. आणि ज्यावेळेस ती कॉन्फरन्स तिथे झाली, ते कॉन्फरन्सला जे नाव देण्यात आलं होतं ते नाव होतं सस्टिनी ऑफ इंटरनॅशनल युनिट्स किंवा सस्टिनी इंटरनॅशनल सस्टेनी ऑफ इंटरनॅशनल युनिट्स, हे त्या नाव देण्यात आलं त्या कोणत्या कॉन्फरन्सला. आता त्या कॉन्फरन्सचं नाव होतं सस्टेनी ऑफ इंटरनॅशनल ऑफ युनिट्स. म्हणून जो सस्टेनीचा यस असेल तो घेतला आणि इंटरनॅशनलचा आय. जी सिस्टीम बघा नाव का पडलं, SI सिस्टीम, सस्टेनी ऑफ इंटरनॅशनल ऑफ युनिट्स. त्या सस्टेनी ऑफ इंटरनॅशनल ऑफ युनिट्स त्या कॉन्फरन्सचं नाव देण्यात आलं होतं आणि त्या कॉन्फरन्सच्या नावावरून म्हणून त्यांनी काय घेतलंय, सस्टेनीचा यस आणि इंटरनॅशनलचा आय म्हणून झालं तिथं SI. कशाची होती, युनिटची सिस्टीम होती म्हणून त्यांनी घातलंय SI सिस्टीम. आणि त्या SI सिस्टीमचं आपण काय म्हणतोय, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. देअर आर 7 बेस युनिट्स, देअर आर 7 बेस युनिट्स ॲज. आपण ते 7 बेस युनिट जे असेल ते स्टडी करूया. 7 बेस युनिट ते स्टडी करण्यासाठी आपल्याला काही कॉलमची गरज आहे. बघा आपण इथं म्हणू शकतो सपोज फिजिकल क्वांटिटीज किंवा प्रॉपर्टीज म्हणू शकतो आपण, त्याला क्वांटिटीज म्हणू शकतो. हा झाला फर्स्ट कॉलम. सेकंड असेल फिजिकल क्वांटिटी असेल ते झाला सिम्बॉल, येतं लक्षात. त्यानंतर थर्ड जो कॉलम असेल नेम ऑफ SI युनिट, नेम ऑफ SI युनिट. आणि लास्ट कॉलम जो असेल सिम्बॉल ऑफ SI युनिट. म्हणजे किती कॉलम झाले आपले, 4 कॉलम. आपण काय करतो आता, जी 7 टाईपची युनिट असेल किंवा प्रॉपर्टी असेल त्याचे काय करतो आपण, युनिट्स स्टडी करतोय. त्याला आपण म्हणतोय फंडामेंटल युनिट्स किंवा SI इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. त्याच्यामध्ये कोणतं येत आहे, फंडामेंटल युनिट स्टडी करतोय. मग आता फंडामेंटल युनिट्समध्ये आपण किती स्टडी करणार आहे, 7. त्यामध्ये फर्स्ट जर घेतला आपण सपोज फर्स्ट फिजिकल क्वांटिटीज, त्याला आपण म्हणतो लेंथ. कोणते असेल, लेंथ. लेंथ जे असेल त्या लेंथचा सिम्बॉल काय आहे, कॅपिटल L. लेंथचा सिम्बॉल काय असेल, कॅपिटल L. नेम ऑफ SI युनिट, नेम ऑफ SI युनिट. जी लेंथ आपण मेजर करतोय ती कशामध्ये असेल, मीटर. कशामध्ये असेल, मीटर. म्हणून त्याचं काय आलं, नेम ऑफ SI युनिट काय आलं, मीटर. आणि सिम्बॉल ऑफ SI युनिट त्याच्या नावावरून आहे, स्मॉल काय आहे, M. सिम्बॉल जो असेल तो असेल स्मॉल M. ही झाली आपली फर्स्ट प्रॉपर्टीज. त्यानंतर सेकंड जर फिजिकल क्वांटिटी घेतली, सेकंड फिजिकल क्वांटिटी असेल मास. मासचा सिम्बॉल काय असेल, स्मॉल M. आता मासचा स्मॉल M असेल, मास नेम ऑफ SI युनिट. मास कशामध्ये करणार आपण, किलोग्रॅम. कशामध्ये असेल, किलोग्रॅम. आणि किलोग्रॅम
हे त्याचं नेम असेल एस आय युनिटचं, आणि त्याचं जर एस आय युनिटचा जर सिम्बॉल जर घेतला तो येणार आपल्याला के जी, कॅपिटल के सफिक्सला स्मॉल जी. त्यानंतर थर्ड जो असेल, थर्ड तो असेल टाईम. थर्ड कोणता असेल? टाईम. टाईम जे असेल सिम्बॉल स्मॉल टी असेल, नेम ऑफ एस आय युनिट जे असेल ते असेल सेकंद. ते कशामध्ये असेल? सेकंद. आणि त्याचा सिम्बॉल जो असेल एस आय युनिटचा तो असेल यस. तो काय असेल? यस. त्यानंतर फोर्थ फिजिकल क्वांटिटी जी असेल ती असेल इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट. जो इलेक्ट्रिक करंट असेल त्याचा सिम्बॉल काय असेल? कॅपिटल आय. आणि नेम ऑफ एस आय युनिट जो असेल ते असेल एम्पियर. ते काय असेल? एम्पियर. आणि सिम्बॉल ऑफ एस आय युनिट असेल कॅपिटल ए. त्यानंतर फिफ्थ नंबरची जे फिजिकल क्वांटिटी असेल ती असेल टेम्परेचर. ती कोणती असेल? टेम्परेचर. सिम्बॉल ऑफ टेम्परेचर असेल कॅपिटल टी. नेम ऑफ एस आय युनिट असेल केल्व्हिन. ते कशामध्ये मेजर करणार आपण? एस आय युनिट काय असेल टेम्परेचरचं? केल्व्हिन. आणि इट इज सिम्बॉल ऑफ एस आय युनिट केल्व्हिनचं काय असेल? कॅपिटल के असेल. त्यानंतर 6 नंबरची जी फिजिकल क्वांटिटी असेल ती असेल अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्सचा सिम्बॉल असेल तो असेल स्मॉल यन. आणि नेम ऑफ एस आय युनिट असेल ते असेल मोल. ठीक असेल? मोल. आणि सिम्बॉल ऑफ एस आय युनिट असेल MOL. त्याला आपण म्हणतो मोल. आणि लास्ट जे असेल 7 नंबरचं युनिट्स ते असेल आपलं ल्युमिनस. ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी. आणि ल्युमिनस इंटेन्सिटीचा जो सिम्बॉल असेल तो असेल कॅपिटल आय सफिक्सला स्मॉल व्ही. कॅपिटल आय सफिक्सला काय असेल? स्मॉल व्ही असेल. नेम ऑफ एस आय युनिट जे असेल ते असेल कॅन्डेला. नेम ऑफ एस आय युनिट काय असेल? कॅन्डेला. आणि त्याचा सिम्बॉल ऑफ एस आय युनिट जे असेल ते असेल CD, म्हणजे स्मॉल CD. हे झाले जे आपले फंडामेंटल युनिट्स असेल 7 टाईप्स ते असेल बघा. लेंथ मीटर, म्हणजे लेंथचं जे एस आय युनिट असेल ते काय असेल? मीटर असेल. मासचं जे एस आय युनिट असेल ते असेल किलोग्रॅम असेल. त्यानंतर टाईमचं जे एस आय युनिट असेल ते सेकंद असेल. त्यानंतर इलेक्ट्रिक करंट जो असेल त्याचं एस आय युनिट काय असेल? एम्पियरमध्ये मेजर केलं जाईल ते. त्यानंतर टेम्परेचर असेल, टेम्परेचरचं एस आय युनिट काय असेल? केल्व्हिन. त्यानंतर आपला जो अमाऊंट ऑफ सबस्टन्स असेल, सबस्टन्स किती अमाऊंट ते कशामध्ये मेजर करणार आपण? त्याचं एस आय युनिट काय असेल? मोल असेल. आणि जो आपल्याला ल्युमिनस इंटेन्सिटी असेल त्याला आपण म्हणतो प्रकाशाची तीव्रता. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय? प्रकाशाची तीव्रता. ती कशामध्ये मेजर करणार आपण? कॅन्डेला. कशामध्ये करणार आहे? कॅन्डेला. म्हणजे किती टाईपचे युनिट झाले? 7 टाईपचे फंडामेंटल युनिट आपण काय केले? स्टडी केले. जे नेक्स्ट लेक्चर असेल, नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहे? फिजिकल प्रॉपर्टी, म्हणजे व्हॉल्यूम असेल, मास असेल, लेंथ असेल किंवा टेम्परेचर असेल, त्या फिजिकल प्रॉपर्टी काय करणार आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहे. आज आपण या ठिकाणी काय करतोय? थांबतोय. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय स्टडी केलं आहे? फर्स्ट मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज, त्याच्यामध्ये युनिट्स, युनिटच्या सिस्टीम CGS, MKS, FPS, SI सिस्टीम, आणि जे फंडामेंटल युनिट असेल 7 टाईपचे त्या सर्वांचं काय केलं आहे? स्टडी केलं आहे. धन्यवाद.